गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. आता त्याच्यावर डिपेंडेंट आपण काय करू, प्रॉब्लेम बघू आता. ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. 320% ऑफ 40 हे आहे. 320% ऑफ 40 आपण ओरली काढू शकतो काय ते आन्सर? 320% 40चे विदाउट पेन पेपर चालवतो ना, नाही काढू शकत. बरं 40% ऑफ 320 काढू शकतो का? कारण 320चे 10% किती होतात? 10%. 320चे 32 आणि 40% करायसाठी त्याला 4 काय करावं लागेल? मल्टिप्लाय. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12 झाले 128. समजायला काय म्हणत? 10% काढता येते ना आपल्याला. 10% काढायसाठी काय करावं लागते? एक डिजिट सोडून काय द्यावं लागते? पॉईंट. कुठं हरवला? तो 10% किती होते? 32 है ना. आणि 40% करायचे आहे तर मल्टिप्लाय काय करावं लागते? फक्त 4. 32 गुणिले 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12 किती होऊन राहिले? 128. ठीक आहे, तर आता तुमच्या माहितीसाठी हे दोन्ही प्रॉब्लेम सेमच आहे. 320% 40चे काढा की 40% ऑफ 320 काढा, दोन्ही याचे आन्सर काय येते? सेम है ना. सोबत मिळतो ना, जास्त चालू असताना दोन्ही आवाज कॅप्चर होऊन देतो. 320% 40चे काढा की 40% 320चे काढा, दोन्ही काय आहे? सेम. बघायचं बघा, आपण शाळेतल्या मेथडने करू. 320% ऑफ 40. 320% म्हणजे डिवाइडला किती येते? 100. ऑफ म्हणजे मल्टी किती रे? 40. त्या 40च्या खाली काही नाही म्हणजे 1 असते. ठीक आहे, आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो? 100 इंटू 1 इज 100 आणि वर काय होईल? 320 गुणेला 4. तर मग आता हा 0 याच्यासोबत कॅन्सल, हा 0 याच्यासोबत कॅन्सल, म्हणजे काय झालं? हे 32 गुणेला 4 म्हणजेच किती? 128. आता तिकडचं ट्राय करू. ठीक आहे, तो 40 डिवायडेड बाय 100 इंटू किती रे? 320. याच्याही खाली काही नाही म्हणजे 1. तर हे काय होईल? 100 इंटू 1 इज 100 आणि 40 इंटू 320 म्हणजे 40 गुणेला 320. मग हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल, म्हणजे काय राहिलं? 4 गुणेला 32. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. पहा दोन्ही याचे आन्सर सेम आले की नाही? अरे सर ना, शाळेतल्या मेथडने आपण सोडवलं. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून 320% ऑफ 40 काढा की 40% ऑफ 320 काढा. उलट करू शकतो आपण. तर बऱ्याच वेळेला असं उलट करून काय जाते? सोपी जाते. म्हणजे आपण ओरलीच त्याचा आन्सर काढू शकतो, अदरवाईज मग एवढं डिटेलमध्ये करत बसावं लागू शकतं. ठीक आहे, म्हणजे आपण या प्रॉब्लेम म्हणून सरळ असं समजून घेऊ शकतो. 320% ऑफ 40 इज इक्वल टू 40% ऑफ 300. हे दोन्ही काय आहे? सेम आहे. ठीक आहे, मग याला सोडवल्यापेक्षा याला सोडवायचं. 40% ऑफ 320. मग जेव्हा मला 40% ऑफ 320 सोडवायचे आहे, तर मला माहित आहे ते 10% किती होतात? 32. मग मला 40 करायचे आहे 10चे. तर 10ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 40 होणार? 4. तर इकडे 4 न मल्टिप्लाय केलं तर इकडे 4 न मल्टिप्लाय करून टाका. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. हे झालं आन्सर. समजलं का? लिहा, तुम्ही एवढं लिहा. हे इकडचं नाही लिहिलं तरी चाल. ठीक आहे, ते तुम्हाला समजायसाठी आहे फक्त की दोन्ही काय आहे? सेम आहे. समजलं ना तुम्हाला? मग लिहायची गरज नाही, फालतू नाही लिहा. अजूनही कर पोळा संपलाच नाही का आपला? बरेच जण काय कालचं खाल्लेलं पचू राहिले असते ना.
झालं. नेक्स्ट 14.28% ऑफ 49, 14.28% कशाचे? 49. आता 14.28% म्हणजे काय होत? पर्सेंटेजच्या टेबलमध्ये आहे. ठीक आहे, 14.28%, याचा अर्थ होतो 1/7. लक्षात कसं ठेवायचं बघा, 7च्या डबल 14, 14चे डबल 28, असंही लक्षात ठेवा. ऑफ म्हणजे होते मल्टिप्लाय, आणि इकडे किती? 49. मग 49 डिवायडेड बाय 7 नाही का? सरळ सरळ 7 7 झालं याचा आन्सर. समजलं का? आणि तसं शाळेतल्या मेथडने सॉल्व्ह करायला गेले असते तर 14.28 भागेला 100 गुन्हेला 49, 14.28 गुन्हेला 49, आणि मग दोटे सोडून काय द्यायला लागला असता? पॉईंट. आणि आपल्या पर्सेंटेजच्या टेबलनुसार आता 14.28% म्हणजे किती होते? 1/7. तुम्ही होते नाही का पहिल्या लेक्चरला? कोण कोण नव्हतं? 10%, 5% शिकवलं त्यावेळेस होते ना, टेबल वगैरे शिकवलं त्यावेळेला. हा, आता इकडे जर असाल तर 25% म्हणजे काय होते रे? 25% 1/4. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय इंटू 40. 50% म्हणजे काय? 1/, ऑफ म्हणजे मल्टी 120. इकडे एक्स पर्सेंटेजचे डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय किती रे? 12. 2 0 कॅन्सल. ठीक आहे, आता 48 भागेला 4 म्हणजे किती रे? 12. आणि 120 भागेला 2 म्हणजे किती? 60. ठीक, आणि इकडे 12 गुणिला एक्स म्हणजे काय? 12x. तो 60 आणि 12 किती रे? 72. बरोबर काय आहे? 12x. तो 12 आणि एक्सच्या मधात मल्टिप्लिकेशनचं साईन राहते, काही नाही म्हणजे. तो इकडचा 72, 12 तिकडे काय जाईल? डिवाइडला. तो 12 सखम 72. व्हॅल्यू ऑफ एक्स इज द 6. झालं? करू? क्लिअर करू? तर हे बघ, 65% ऑफ 240 प्लस x% ऑफ 150 इज इक्वल टू 210. ठीक, तो आता लक्षात घ्या, 65% ऑफ 240. आता 65% आहे का आपल्या पर्सेंटेजच्या टेबलमध्ये? आहे का? नाही, 65%च्या टेबलमध्ये नाही. मग याला कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. हा पोर्शन ना, 65% ऑफ 240. तर याला मी असं देऊ शकतो का बघा, 50%, 10% आणि 5%. 50 आणि 10 60, आणि 5 किती? 65. तो प्रत्येक वेळेला जे पर्सेंटेज काढायचे आहे ते कशाचे काढायचे आहे? 240. 240चे 50% किती होते? हा हा, अरे 240 आहे ते. 240चे 50%, 240 इटसेल्फ 100% राहते, त्याचे अर्धे म्हणजे 50%. ठीक आहे. हा, आता 240चे 10%. हा, मस्त. 24. ठीक आहे, आणि 5% किती? 12. 50 आणि 10 60, आणि 5 किती झाले? हे 65. आणि याचं किती होईल रे? 140 आणि 6 160. ठीक आहे. ओ सॉरी,
156 किती होते 156. समजलं का? 65 ला काय लिहिलं आपण? 65% म्हणजे 50%. 65 रुपये म्हणजे 50 रुपये, 10 रुपये, 5 रुपयांनी म्हणू शकत का? 65च नाही होत का त्याचे? अरे यस और नो? मग आता 50% काढणं सोपं नाही काय? ते 240चे 50% म्हणजे काय होते? अर्धे. तर 240चे अर्धे किती झाले? 120. 240चे 10% म्हणजे काय? एक डिजिट सोडून पॉईंट किती झाले? 24. आणि 240चे 5%, 10% 24, तर 5% किती? 12. आणि त्या सर्वांची काय करावं लागते? ऍडिशन. जसं इकडे ऍडिशन करून 65 आले, तिकडे ऍडिशन करून 156. समजलं आता? ठीक. तर याचा आन्सर झाला 156. आणि इकडे किती आहे रे? प्लस मध्ये x/100 इंटू किती? 150 बरोबर 210. आता इथं लक्षात घ्या, 25 सक 150, 25 चौक 100, हा बे त्रिक 6, बे दोन्ही 4, म्हणजे हा 3x/2 उरला इथं. आणि हा जो 156 आहे, हा तिकडे मायनस घेऊन जा. 210 मायनस 156. आता 210 मधून 156 गेल्यावर किती राहते रे? ठीक आहे, 10तून 6 गेले 4, एक वापस दिला. 11तून 6 गेले 5, आणि एक वापस दिला. 2 मधून 2 गेले 0. ठीक. मग 3/2 च इकडे गेल्यानंतर काय होत असते? 2/3. हा 3/2 तिकडे जाताना काय होते? 2/3. ठीक आहे. 3चा जर इथं भाग दिला तर हा काय होऊन जाईल? 18. आणि 18 दोन्ही किती? 36. आन्सर किती झालं? 36. झालं? झालं. नेक्स्ट बघा काय म्हणते? 26.5% ऑफ 488. 26.5% कशाचे? 488. तर आता आपल्याजवळ असं 26.5% सुद्धा नाही आहे डायरेक्टली जर बघितलं. ठीक आहे, मग याला कसं करू शकतो आपण? 25% काढता येतात आपल्याला, 1% काढता येते, आणि 0.5% काढता येते. 25 आणि 1 26 अधिक 0.5 म्हणजे काय? 26.5. आता या संख्येचे 25% म्हणजे काय होतं रे? 1/4. यस और नो? 25% म्हणजे 1/4. 4चा भाग तर 4 1 4, 4 2 8, 4 2 8. ठीक. आणि 1% काढणं तर सोपंच आहे. 1% डायरेक्टच काढू शकतो. 1% म्हणजे काय? 2 डिजिट सोडून पॉईंट, म्हणजे किती झालं ते? 4.88. आणि 0.5% म्हणजे काय? तर याचे अर्धे, 2.44. बस याची ऍडिशन करा. 8 आणि 4 12, 13, 8 आणि 1 9,
झाला आन्सर. 129.32. 25 आणि 1 26. 26 अधिक 0.5 26.5. फॅन पाहिजे का रे बेटा? फॅन नाही पाहिजे इकडे. फॅन पाहिजे. वरून सेकंड नंबरचे बटन दाबा. तुम्ही नाही. सेकंड नंबर वर. सेकंड म्हणजे 2 वरून दुसरी. हा करू क्लिअर करू याला. तिकडची ओळख तिकड. हा फिरला का? बरं ठीक आहे. घे ओळू ना. ओळू. बस स्पीड वाढवायची असेल तर तिकडची ओळख. ठीक आहे. करू क्लिअर करू. याला बघा. 140% ऑफ 56 अँड 56% ऑफ 140. हे दोन्ही पोर्शन सेम आहे का पहिले सांगा आपण. है ना. पहिलं जे प्रॉब्लेम पाहिलं आपण आजचं. ठीक आहे. 320% ऑफ 40 आणि 40% ऑफ 320. तसंच 140% ऑफ 56 आणि 56% ऑफ 140. दोन्ही आता आन्सर काय निघणार आहे? सेम निघणार. ठीक आहे. झोपता का बेटा? बरोबर बसा ना. असे तर अर्धे तर झोपीतच राहाल तुम्ही. काय समजणार आहे ते? ठीक आहे. लक्षात घ्या. 140% ऑफ 56 आणि 56% ऑफ 140. यातला आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं काय जाणार? 56% ऑफ 140. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या. 56% ला मी असं करू शकतो 50%, 5% आणि 1% करू शकतो, कारण 56 डायरेक्टली 10 आहे. मग 50% ऑफ 140 म्हणजे किती रे? 70. 5% ऑफ 140 म्हणजे 7. कारण 140 चे 10% म्हणजे 14. तो 5% म्हणजे किती होते? 7 होते. ठीक आहे. मग 1% ऑफ 140. ठीक आहे. 1% म्हणजे काय? 2 डिजिट सोडून पॉईंट. 2 डिजिट सोडून पॉईंट दिला तर काय होते? 1.40 झाला 1%. मग या सर्वांची ऍडिशन 70 आणि 7 77 आणि 1 किती? 78. 78.40 म्हणजे काय झालं? 56%. बरोबर. मग आता एका पोर्शनचा आन्सर जर 78.40 आहे तर दुसऱ्याही पोर्शनचा आन्सर 78.40. या दोघांची ऍडिशन करा. 80 88 16 57 14 आणि 15 156.80. चला. आपलं जे बॉडीचं पोस्चर आहे त्याच्यावर आपले इमोशन खूप डिपेंड करतात. हे माहिती आहे का तुम्हाला? बॉडी माइंड कनेक्टेड आहे हे माहिती आहे का? अरे बॉडी सोबत माइंड कनेक्टेड आहे हे माहिती आहे की तुम्हाला? येतं का लक्षात? जर तुम्ही डल बसलेले असाल तुमच्या मनात विचारही डलच येतात. येतं का लक्षात? ठीक आहे. तेच तुम्ही आता थोडेसे असे टाईट बसून पहा. पाठीचा कणा टाट करा, सरळ बसायचं. पायातल्या आळ्या काढून टाक. पहा आता विचार शक्य असं मस्त चेस्ट करा, असे खांदे फुलवा. असे पहा असं एनर्जेटिक वाटते की नाही वाटत? तर एनर्जेटिक वाटते की नाही वाटत आहे? बॉडीचा पोस्चर चेंज केल्याबरोबर काय वाटते आपल्याला? एनर्जेटिक वाटते. आपण बसले समोरच्या पाहणाऱ्याला वाटते
तुम्ही विचार करा, तुम्हाला हे पाहिल्यानंतर शिकवणाऱ्याला फ्रेश वाटलं पाहिजे, कसं वाटलं पाहिजे. तुमची तर एकच बॅच आहे, आम्हाला 8-8 बॅचेस घ्यावं लागतं तशा. बॅचेस आहे, समजून राहिले का? ठीक. थोडासा व्यवस्थित बसत चला क्लासमध्ये, ताट बसत बिलकुल एकदम एनर्जेटिक दिसले पाहिजे असे. तुम्ही राहता तुम्हाला लेकरं. ठीक. चल. तुम्ही आर्मी वाले बघितले कधी? आर्मीचे जे कमांडोज वगैरे जातात, ते कसे राहतात एकदम. तुम्ही जर त्यांना 12ही तास जरी बघितलं ते असे टाईट राहतात एकदम, बन वगैरे राहते, हाती चेस्ट फुललेली राहते की नाही राहत. ते असे राहतात. ते जर असे गन घेऊन उभे राहिले, दोन झापला मारून कोणी चाललं जायचं अंदर. सर नो. ठीक आहे. तर ते दिवसभर राहू शकतात. तुम्ही अभ्यास करतानाही बॉडी पोस्चरकडे लक्ष देत चला. तुम्ही एखाद्या वेळेस पुस्तक वाचता, त्याच्यावर देता डोकं ठेवून असं वाचणं सुरू राहते, नाही तर खुर्ची अशी राहते, असं पुस्तक राहते. काही त्याच्यात अभ्यास होणार नाही. फालतूचा टाइमपास कराल तुम्ही, त्याच्यापेक्षा ते बुक फेकून द्या तिकडे आणि चालले जा बाहेर. तुम्हाला काय म्हणायचं आहे, करायचं आहे तर योग्य रीतीनं करा, अदरवाईज नाही केलेलं बेटर आहे. दुसरं काम तरी करा जाऊन, त्याच्यात तरी तुमची एन्जॉयमेंट होते. म्हणजे 12 तासाचा अभ्यास तुमचा 6-7 तासातच होतो, किंवा 4-5 तासातच होतो, तर तुम्ही 100% जिथं असाल तर. काही 12-12, 16-16 तास बसायची आवश्यकता नाही. 4 आणि 5 तासाचाही अभ्यास भरपूर आहे, पण तुमची योग्य रीतीनं तिथं अभ्यास करायची काय असायला पाहिजे, इच्छा असायला पाहिजे. नाही तर काहीतरी जाय म्हणते म्हणून चालला, करा लागते म्हणून करून राहिला, यांना तर काही सक्सेस मिळत नाही, तिथं बसूनही काही उपयोग नाहीये. मी त्याच्यापेक्षा नेहमी एक चांगलं सजेशन देतो, की जर अभ्यास करणं किंवा ह्या गोष्टी जीवार येत असेल तर एखादं काम करा, कुठेतरी नोकरी. योग्य. बरोबर आहे की नाही? जर हे जीवारच येऊ राहिलं तर दुसरं काहीतरी करा. आजकाल आपण 1-1.5 लाख रुपयांना कशातही कमवू शकतो, काही मोठी गोष्ट नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवात लवकर करावं लागते. आता हे चहाच्या फ्रँचायझ्या पाहिजे तुम्ही, चहाच तर विकते हे. पण चहाची फ्रँचायझी किती रुपयाची आहे माहिती आहे का तुम्हाला? किती? कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये. प्रेमाचा चहा नाव लिहायचं फक्त, बनून तर चहाच राहिले. तो जर डोकं लावलं तर कोण्याही ठिकाणी तरक्की होत. तो तर चहावालाच होता ना. त्या प्रेमाच्या चहापेक्षा चहा चांगला बनवणारे कितीतरी जण अमरावतीत अवेलेबल असतील. जसं आपल्या अमरावतीतला श्याम चौकातला सुंदर हॉटेल म्हणून आहे, सुंदर माहिती समथिंग काहीतरी, इतका उत्कृष्ट चहा आहे की ते प्रेमाचा चहा तर कुठंच गिनतीत येत नाही त्याच्या. येतं लक्षात? पण त्यानं कधी फ्रँचायझी काढायचा विचारच नाही केला. त्या प्रेमाच्या चहावाल्यानं फ्रँचायझी काढली, 4-5 नावं लिहिले, 2-4 कविता लिहिल्या, लावून दिल्या, रूम सजवली आणि चहाच विकू राहिला तिथे. चहा बनवायचं ट्रेनिंग देते 3.5 लाख रुपये. पण याच्यासाठी तुम्हाला अर्ली स्टार्ट पाहिजे, तेही तुमची खरोखर करायची इच्छा पाहिजे. म्हणजे कोण्याही गोष्टीचा पैसा बनवता येईल. जर अभ्यास करायची इच्छा नसेल तर असं काहीतरी ट्राय करून पहा, टेन्शनच खतम होतं. पण अर्ली एज मध्ये करणं खूप गरजेचं आहे. आपल्या इकडे पॅटर्न काय सुरू आहे, 32 वर्षापर्यंत अभ्यास करतो. किती? 30-32 वर्षाचे होऊन आले. हसाची गोष्ट नाही आहे. मार्केटमध्ये जाऊन पहा, तुम्हाला माहित पडते. लायब्ररीत जा, थोडेसे त्याचे हाल पहा एक वेळा, मग तुम्हाला माहित पडते. पण लायब्ररीत जात असते का तुमच्यापैकी? एनी वन ऑफ यू जॉईन द लायब्ररी? आहे 30-30 वर्षाचे पुरा आहे. 30-32 वर्षाचे लेकर आहेत जे एमपीएससी करू राहिले, त्याच्यात त्याची चुकी नाहीये. 4-4, 5-5 वर्षापासून एक्झाम नाही होऊन राहिल्या. जागा निघतात तर एकदम कमी निघतात. आता मागच्या रविवारी एक्झाम होणार होती, ते कॅन्सल झाली. वाटते मागच्या रविवारी होणार होती एमपीएससीची एक्झाम, पण ते झाली नाही. आणि आता कधी होईल ते सांगता येत. आता डबल त्याला आंदोलन करावं लागेल, एक्झाम घ्या मग. त्याची अशी स्थिती आहे, तुमची एक्झामवर एक्झाम आहे. हे हा रविवार होत नाही तर पुढच्या रविवारी एक्झाम आहे, तो रविवार होत नाही तर अजून एक्झाम आहे. यस ऑर नो? आणि एमपीएससी वाल्यांना मोर्चे काढा लागतात की आमचा पेपर घ्या. कशासाठी मोर्चे काढा लागते? की आमचा पेपर घ्या. तुमची एक्झामही सर्टन आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. त्याच्यानंतरही तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी बाबा आपण जबरदस्तीने करू राहिलो, तुम्ही तर तेही सांगतो, तेही सोडून द्या. सरळ सरळ मस्त आपलं एखादा जॉब सुरू करून द्यायचा. कमी वयात जॉब करण्याचा फायदा असा आहे की तुमची तरक्की चांगली होईल. म्हणजे आता तुम्ही 10,000 रुपयांना लागले,
तर नाही काही तर वयाच्या 30 वर्षापर्यंत जायपर्यंत 25-30 हजार रुपये महिना तरी तुम्हाला होऊन जाईल. पण ते जर 30व्या वर्षी लागलं तर प्रायव्हेट मध्ये काय आहे ना, प्रायव्हेट मध्ये थकलेले घोडे नाही घेत. जे थकलेले आहेत 30-32 वर्षात झाले त्यांना काही व्हॅल्यू नाही. त्यांना कसे घोडे पाहिजे? यंग घोडे पाहिजे, 32-33 वर्षात धावणारे मस्त. झोमॅटो, स्विगी, जाय बाबू हे पोचून दे, मेला तरी चालते, 10 मिनिटात नेऊन टाक फक्त तिथे. हे ते काय ओल्ड हे ठेवतात काय? जास्त वयस्कर लोक ठेवतात का ते झोमॅटो फोमॅटो वाले? काय राहतात ते पोरं आहेत काय, 20-25-30 वर्षाचे पोरं असतील जास्तीत जास्त. आणि त्यांचं सर्टन एज झाल्यावर त्यांना काय केलं जाते? काढून टाकलं जातं. तर आपली, तुम्हाला जर कधी वाटत असेल असं की आपण काहीतरी वा डिग्री गिग्री केली, तर थोडी मार्केट व्हॅल्यू एक वेळा काढून पहा आपली किती आहे, की सध्या आपल्याला किती रुपयात कामाला ठेवतात. मग तुम्ही मेरिट स्टुडंट असा की कोणतेही स्टुडंट असा, तुमची व्हॅल्यू जास्तीत जास्त 5 ते 6 हजार रुपये असेल. किती? 5 ते 6 हजार. मग आता 5 ते 6 हजारांना काम करता की अभ्यास करता, हे तुमचं तुम्ही डिसिजन घ्यायचं. ठीक आहे. चल. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा हा वाला. तसा हा पर्सेंटेज मध्ये बसत नाही, पण आता आलेला आहे तिथं तर आपण बघू. ठीक आहे. तर इथं जे आहे कसं होईल, 38 डिवायडेड बाय 100 इंटू किती रे? एक्स. याचा मायनस करा. 6तून 2 गेले 4, 9 मधून 3 गेले 6, 35 मधून 6 गेले 29. ठीक आहे. मग हे 38/100 तिकडे घेऊन जातं, कारण इथं काही सॉल्व्ह नाही होत. तो एक्स इज इक्वल टू 2964 इंटू 38/100चं इकडे काय होणार? 100/38. येतं लक्षात? मग मला सांगा 38ला कुठल्या संख्येनं भाग देईल असं तुम्हाला वाटतंय? कारण या मोठ्या नंबरचा तर आपण विचार नाही करू शकत. ठीक आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम असा आहे ना, याच्या खाली काही नाही म्हणजे 2964 इंटू 100 डिवायडेड बाय 38 आहे. तर 100 आणि 38चं तर काही कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. म्हणजे कॅल्क्युलेशन कोणाचं करायचं आहे? 38 आणि 2964चं. तर आता याला तर बघू शकत नाही कशाचा भाग जातो, याचा तर बघू शकतो. 38 कोण्या पाड्यात येत? कोण्या पाड्यात 38 येत? 19च्या. ठीक आहे. 19 दोन्ही किती होते? 38. मग तसाच भाग इथं द्या. आता 19 एका 19, कारण खाली आणि वर एकाच संख्येनं काय द्यायचं असते? भाग द्यायचा. तर इथं 19 एका 19 गेल्यानंतर उरले किती रे? 10. सोबतचा किती? 6. ठीक आहे. मग आता जर बघितलं आपण, तर आता जाईल 19×5 = 95. याच्यातून जर 95 गेले तर किती रे? 11. सोबतचा किती? 4. ठीक आहे. तर 19 सख 114 गुन्हेला हे 100. तर 156/2 म्हणजे किती रे? 78. आणि गुन्हेला 100 म्हणजे बघ, 2×7=14, 2×8=16. कधी दिवसभरातून एखाद्या वेळेस तरी फॅमिलीचाही विचार करून पाहत चला, की ते तुम्हाला कशासाठी शिकवून राहिले, का बरं एवढे पैसे लावून राहिले. तुमचे स्वप्न हे फक्त तुमचे स्वप्न नाही आहे, तुमचे घरचेही बघतात की आपली परिस्थिती याच्यामुळे काहीतरी चेंज होईल, काहीतरी आपल्याला समाजात इज्जत भेटेल. त्यासाठी ते रक्ताचं पाणी करू करू तुम्हाला इथं पाठवतात. दिवसातून एखाद्या वेळेस तरी विचार करून पाहत चला त्यांचा. तुमच्या आई वडिलांना परिस्थितीच्या बाहेर काढणारे तुम्हीच असू शकता. हे सर नो, त्यांची जे काही आता आहे परिस्थिती, ते लोक बदलू शकतात का? ते नाही बदलू शकत. ते तुम्हाला फक्त कौपिक घालू शकतात, एज्युकेशन देऊ शकतात. पण तुमचे जे स्वप्न आहे किंवा त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी कोणावर आहे? तुमच्यावर. दिवसभरातून कधी हाही एक विचार करून पाहत चला. नाही तर आले चालले बसले उठले झोपले झोंबी सारखे नका करत. समजून आलं का? चल, करू क्लिअर करू याला. तर हे काही याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम नव्हतं. दुसरे क्वेश्चन बघू आपण.
त्यातल्या थोडे डिफिकल्ट लेवलचे. आता हे बघा 43.75% ऑफ 960, 43.75% कशाचे, 960चे. ठीक आहे. तर आता जर आपल्या जर बघितलं तर हे 43.75 काही नाहीये, म्हणजे पर्सेंटेजच्या टेबलमध्ये नाहीये, किंवा आपण 10-5% नुसार याला काय करू शकत नाही, सॉल्व्ह करू शकत नाही. तर आता याला कसं सॉल्व्ह करायचं लक्षात, स्टार्टिंगला थोडस कठीण जाईल, 1-2 वेळा याच्यावर रिव्हिजन करावं लागतं. 50% मधून 6.25% मायनस करा. 50 मधून 6 गेले तर किती राहिले, 50 मायनस 6 44. आणि 44 मधून 0.25 गेले तर 43.75. म्हणजे हा 43.75 आणि हे 50% मायनस 6.25% हे सेम नाही आहे का? तर येस ऑर नो, याचा इक्वल्स टू काय होते, म्हणजे याचं जे मायनस आहे ते किती होते, 43.75. मग याला सोडवलं काय आणि त्याला सोडवलं काय, काय आहे, सेम आहे. मग 50% आपल्याला माहिती आहे, 50% काय होते, 1/2. आणि 1/2 कशाचे कशाचे पर्सेंटेज काढताय आपण, 960. आणि आता 6.25% हा पण आपल्या पर्सेंटेजच्या टेबलमध्ये आहे. तो 6.25% म्हणजे होते 1/16. किती होते, 1/16, 6.25. आणि तेही कशाचे काढत आहे आपण, 960चे. याचं जे आन्सर असेल तेच आपला आन्सर. ठीक आहे. तर आता 960 भागेला 2 म्हणजे 480, आणि 16चा भाग दिला तो 16×96 म्हणजे हा 60. 480 मधून 60 गेला, हे झालं चान्स. ठीक. तो 43.75 आपल्याजवळ नाहीये, पण त्याला आपण बनवू शकतो. आपल्याजवळ गोष्टी आहेत, यूज करता आला पाहिजे आपल्याला. झालं, घेऊन झालं, समजलं हे. तर असे हे टोळ मोळ करूनच आता आपल्याला कामं करायची आहे. चल आता यूज कसा करायचा ते. नेक्स्ट आता आहे 137.5% ऑफ 240. आहे का आपल्याजवळ, 137.5 आपल्याजवळ नाही. मग याला कसं बनवू शकू आपण, 100 अधिक 37.5 करू शकतो, येस ऑर नो. 100 अधिक 37.5% म्हणजे 100% प्लस 37.5%, म्हणजेच किती होते, 137.5. समजून आलं काय, हे ती गोष्ट नाही आहे, ती असं तोड मोडून आपल्याला बनवावी लागते. ठीक आहे. आता कुठल्याही संख्येचे 100% म्हणजे 240चे 100% काढायचे. 100% म्हणजे 240च नाही का रे, हीच संख्या आहे ना 100%. मग आता काढायची किती आहे, फक्त 37.5. आणि ते म्हणजे होते 3/8. हे सर्व 0.5 वाले जे आहे ते 1/8च्या टेबल मध्ये जाते. आता 1/8 म्हणजे होते 12.5, आपल्याला माहिती आहे. 1/8 म्हणजे किती होते, 12.5. मग इकडे जर 3 न मल्टिप्लाय केलं तर हा होते 3/8, आणि इकडे 3 न मल्टिप्लाय केलं तर हा होते 37.5. लिहून दिलेला हा त्या दिवशी नोट मध्ये, हे सर ना. मग 3/8 कशाचे रे, 240चे, बरोबर. तो हा 8×3 = 24, 240 अधिक हे 30 × 3 म्हणजे किती, 90. म्हणजे एक्स म्हणजे 330
झाला answer. असंच काही म्हणायचं तुम्हाला? असाच यूज विचारला होता तुम्ही की काय की अजून काही नवीन आहे? हा, अच्छा, वर्ड प्रॉब्लेम ते तर आपण चॅप्टर्स मध्ये घुसतो. हे याला आपण तोडत आहे, फक्त मोडत आहे असं. याचा यूज आपल्याला रेशो प्रपोर्शन, टाइम अँड वर्क भरपूर ठिकाणी होतो. पर्सेंटेज. आता लाईट कमी झाला थोडा इथला. कमी झाला, 2 लाईट काढल्या त्यातल्या चारच ठेवल्या. की अजूनही तेवढाच असर होतो? थोडा असर होतेच का? हम्म? चमकते का? मी लाईटच काढून टाकतो आता. जे अशावाली लाईट थोडे दिवस थांबून आता. तरी आता त्यातले 2 लाईट कमी केले, 4च ठेवले, 6 होते पहिले, 10 होते स्टार्टिंग. 10चे 4 झाले. करू, क्लिअर करू? नेक्स्ट. तर 360% ऑफ 262.5 आहे. याला कसं करसाल? हम्म? हा, उलट करा पाहिजे. 262.5% ऑफ 360. 262.5% ऑफ 360 असं कन्वर्ट करून द्या. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या. म्हणजे याच्या जागी आपल्याला याला सोडवायचं आहे आता. आणि 262.5 ला मी असं म्हणू शकतो, 200% प्लस 62.5%. सर, मग आता 200% म्हणजे याचे डबल नाही का? 100% म्हणजे 360 आणि 200% म्हणजे काय? 360 चे डबल. करू का डायरेक्ट? ठीक आहे, किती? 720. 360 चे डबल किती? 700. 300 डबल 600 आणि 60 चे डबल किती? 120. 600 अधिक 120 किती? 720. ठीक आहे, मग आता 62.5% काढायचे. तर 62.5 म्हणजे होते 5/8. किती होते? 5/8. 5/8 कशाचे? 360चे. तर 720 आहेच, प्लस मग इथं 8चा भाग जातो सरळ. 8×32, 8×5 = 40. 5चा गुणाकार, 45 मधून 1 गेला, 44. 44 अर्धे 22 आणि 5 ठेवून द्या. ठीक आहे, मग याची ऍडिशन 945. हे 700, 200, 900, 20 आणि 25 किती? 45. 945. नाही नाही नाही, हे फक्त आपण बघत आहे पर्सेंटेज काढायचे. सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन. तुम्हाला जर कोणाला वाटलं की आपल्याला फास्ट मध्ये स्टडी करायचा आहे, समोरचे चॅप्टर्स करायचे आहे, तर तुम्हाला 300 रुपये पे करावं लागतं. तुम्हाला पूर्ण रेकॉर्डेड कोर्स भेटून जातो. म्हणजे समोरचे चॅप्टर ज्या सर्वे झालेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल कोणती एक्झाम लवकर द्यायची आहे किंवा आपल्याला फास्ट मध्ये अजून काहीतरी करायचं आहे, तर मग तुम्हाला 300 रुपये पे करावं लागतील. त्यात तुम्ही ऍड होऊन जाता. नंतर तुम्ही बघू शकता सगळं. ठीक आहे, करू, क्लिअर करू याला?
नेक्स्ट 71 3/7% ऑफ 8,540. ठीक आहे. 71 3/7 आहे म्हणजे 71 पॉईंट समथिंग आहे. आणि 71 पॉईंट समथिंग असे जे अबधवाले नंबर आहे मी तुम्हाला सांगितलं होतं 1/7च्या टेबलमध्ये जातात म्हणून. 1/7 म्हणजे होते 14.28. ठीक आहे. तर आता लक्षात घेतो 14×5 = 70 म्हणजे 5च्या रेंजमध्ये जाते. तो 5/7 बघा इकडे 5 न मल्टिप्लाय करा. 5×8 = 40, 5×2 = 10 × 4 = 14, 14×5 = 70 आणि 71 म्हणजे 5/7 म्हणजे 71 पॉईंट समथिंग होते. आणि याचाही अर्थ काय होतो 71 पॉईंट समथिंग घेऊ शकतो. जवळपासचाही आन्सर आला तरी चालते. म्हणजे 71 3/7% आपण काय लिहू शकतो रे 5/7 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय ऑफ 8540. ठीक आहे. तो हा 5 ऍज इट इज या 7चा भाग द्या. 7×1 = 7 यातून 7 गेला 1 सोबतचा 5, 7×2 = 14 मग 1 राहिला सोबतचा 4, 7×2 = 14 आणि 0. आणि 1220 गुणिले 5 म्हणजे 610 आणि 0. 1220च्या अर्धे 610 आणि 1 0. 5चा गुणाकार शिकलाय ना. कुठल्याही संख्येला 5 ने मल्टिप्लाय करा असेल त्याचे अर्धे करा आणि 0 देऊन द्या. 71 पॉईंट समथिंग एवढं लक्षात असायला पाहिजे. तो जो पर्सेंटेजचा टेबल आहे काढून दिलेला तुम्हाला तो तुम्ही एका ड्रॉइंग शीटवर बनवा. जिथं अभ्यासाला बसता तिथं लावून द्या. थोडं पाठ करण्याचा रिवाइज करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या व्हॅल्यू लक्षात राहत. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरही ठेवू शकता. पहिले 1 ते 10 ठेवायचे, मग 11 ते 20 ठेवायचे, मग जे नोट मधले आहेत ते नंबर ठेवायचे. हे असे अभ्यास केलेले आहे पोरांनी म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. करू क्लिअर. थांबायचं इथे. बाकीचे प्रॉब्लेम उद्याला घेतो. यातलेच घ्यायचे आहे अजून 4-5 प्रॉब्लेम आणि मग नेक्स्ट टॉपिक सुद्धा घेऊ अभ्यास. कारण नेक्स्ट बॅच काय थांबतो थांबून